तर आम्हाला बळजबरीनं मारहाण करून खोट्या गुन्ह्यात गुंतवलं आहे। सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गीतेनं जो आहे तो आज खळबळजनक दावा केलाय। तुरुंगात आम्हाला प्रचंड मारहाण केली आहे असं देखील जे आहे यावेळेला प्रकरणामधल्या महादेव गीतेने म्हटलं। आमचा काही संबंध नव्हता, आम्हाला विनाकारण हाणमार करून गुंतवलंय। मध्ये ही हाणमार झाली, त्याच्यात वारंवार ऍप्लिकेशन देऊन आम्हाला कुठल्याही गोष्टी गव्हर्नमेंटची पोलीस सगळी मिळून सगळ्या गोष्टी करते। गोट्या गिट्ट्यानं माझ्या घरी येऊन हाणमार करून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून मला आणि माझ्या काही मित्रांना फसवलंय। जे काही केलं ते खोटं गोट्या गीतेने नाव कोणी काढलं, नाव का बापू आंधळेचं मर्डर ही गोट्या गीतेनेच केलेलं आहे। आम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकलं। ते नाव 307 मधलं वगळलेलं, 307 मधून वाल्मिक कराड याला पोलीस प्रशासनानं वगळलं आहे। 120B मध्ये वाल्मिक कराड आहे त्याच्यामध्ये। माझं मुख्यमंत्र्यांना एवढंच म्हणणं आहे की आज जे आमच्यावर अन्याय होतंय, ह्या अन्यायाला कधी न्याय मिळणार आहे? कारण हा अन्याय सहन करण्याची हद्द असते। ज्यांनी गुन्हे केले नाहीत ते अजूनही जेलमध्ये आहेत आणि ज्यांनी गुन्हे केलेत ते अजून फरार आहेत। तर ज्यांनी अन्याय केले तर त्यांना दोषी न ठरवता त्यांना फक्त त्यांच्या सोबत राहायचंय तुम्हाला। आणि आम्हाला जगायची इच्छा संपलेली आहे। आमच्या लेकरं बाळ आणि आम्ही SP ऑफिस समोर जाऊन आत्मदहन करणार आहेत। आम्हाला न्याय पाहिजे, बाकी ह्याच्या पलीकडे काही